दीप्ती, असा एखादा प्रसंग डॉक्टरांमध्ये देव आपण बघतो, माणसातही तो असतो, कोणीतरी मदत करण्यात असतो, अचानक काही घडलं, लक्षात राहिलेला प्रसंग? मुंबईत पूर जेव्हा आला होता तेव्हा आणि कोविड जेव्हा आपल्याला पॅन्डेमिक हिट केलं होतं तेव्हा मला खूप आजूबाजूला देव दिसले की आपली परिस्थिती काही असो पण आत्ता आपल्यापेक्षा ज्यांना जास्त गरज आहे तिथे आपल्या ताटात आपण त्यांना जेवू घालूया असे माझ्या आजूबाजूला अनेक कुटुंब होते. आणि मलाही कधी अडचण आली असेल प्रवास करताना तेव्हासुद्धा मला देवासारखी मदत खूप वेळेला मिळालेली आहे. पण हे दोन प्रसंग नक्की जेव्हा मी पाहिलं आहे लोकांनी ग्राउंडवर उतरून म्हणजे आपल्या घरी काय आहे न पाहता समोर अत्यंत कठीण परिस्थिती आहे आणि मला किती जमेल त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन, मला किती लोकांना मदत करता येईल, हा फोकस अनेक लोकांचा. आणि मला ही मुंबईत खूप मोठी ताकद वाटते. जेव्हा कुठलेही प्रसंग असे अचानक घडतात, बॉम्बस्फोट असू देत किंवा हे सगळे अचानक आलेले जे संकट आहेत त्याला शॉक ॲब्झॉर्बर सारखे जे एक साधारण हा मुंबईचा कणा आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यात ते मी खूप वेळा पाहिलेलं आहे. म्हणजे रात्री अपरात्री मी ट्रेनमधून प्रवास करत असतानासुद्धा मला खूप मदत किंवा लक्ष ठेवून असतात की काही होत तर नाही आहे ना, किंवा ट्रेनमध्ये इतक्या गर्दीतून सुद्धा जेव्हा चढायलाही जागा नाही तेव्हासुद्धा पटकन हात पुढे येतो आणि तो खेचून घेऊन जातो. मला अनेक प्रसंग असे वाटतात की हे कसं काय घडलं, कसं काय झालं मला माहीत नाही. पण आय थिंक हे हे कोणीतरी चालवतं आपल्या आजूबाजूला. तो आपण सुद्धा आपल्यातली पॉझिटिव्हिटी किंवा आपल्यातली माणुसकी किंवा आपल्यातला काइंडनेस जर स्प्रेड करायला सुरुवात केली तर देव खेचले जातात असंही मला वाटतं.